हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 76 बाष्कळ बडबड. शाळेमध्ये आमच्या वर्गात जनार्दन गिरीधर जागडे नावाचा एक मुलगा होता. हे नाव वाचताच तुमच्या डोळ्यापुढे एकदम धोबी पछाड आडदांड शरीरयष्टी असलेला मुलगा आला असणार, पण तसं काही नाही. हा मुलगा चक्क अगदी किरकोळ शरीरयष्टीचा, लुकडा, अशक्त, काटकुळा होता. आम्ही मित्रांनी त्याला पाहून जेव्हा त्याचे नाव विचारले आणि जेव्हा ते त्याने सांगितले तेव्हाच, तुला ह्या नावाने आम्ही हाक मारणार नाही. नावाचा आणि शरीराचा जरा तरी काही संबंध? त्यापेक्षा आम्ही तुला काडी पैलवान असेच म्हणणार असे सांगून टाकले होते. त्याप्रमाणे हा शाळेत काडी पैलवान याच नावाने ओळखला जाऊ लागला. एकदा मधल्या सुट्टीत या काडी पैलवानाच्या पाठीवर एक कागद चिकटवलेला आढळला. त्या कागदावर मजकूर होता, हे गाढव विकणे आहे. तो कागद वाचून समस्त मुले हसत होती. मुलीसुद्धा हसत होत्या. एका दयाळू मुलाला काडी पैलवानाची दया आली. त्याने त्याच्या पाठीवरचा तो कागद काढला आणि काडी पैलवानाला तो कागद दाखवला. काडी पैलवानाने तो कागद वाचला आणि रागाने टराटरा फाडून टाकला. या कागदामुळे काडी पैलवान एकदम फारच संतापला. तो चिडून क्रोधाने बेभान झाला. तो कागद ज्या कोणी चिकटवला असेल त्याला बेदम चोप देऊन जन्माची अद्दल घडवण्याची भाषा करू लागला. तेव्हा एका मुलाने त्याला गोटू नावाच्या एका मुलासमोर नेऊन उभा केला. त्या मित्राने काडी पैलवानाला सांगितले की त्याने तो कागद तुझ्या पाठीवर चिकटवला होता. काडी पैलवानाने गोटूकडे नखशिखांत न्याहाळून नीट पाहिले. गोटू अंगापिंडाने आडदांड, गरगरीत, आडवा, गलेलठ्ठ होता. त्याच्याकडे पाहून काडी पैलवानाने मोठ्या आवाजात दरडावून विचारले, काय रे, तो कागद तूच माझ्या पाठीवर चिकटवला होतास काय? त्यावर गोटू शांतपणे म्हणाला, हो, मीच तो कागद तुझ्या पाठीवर चिकटवला होता. त्यावर तुझे काही म्हणणे आहे काय? तेव्हा काडी पैलवान गोटूला म्हणाला, खरं सांगायचं तर तुझं अक्षर चांगलं आहे, परंतु शुद्ध लेखन सुधारायला पाहिजे. विकणे यामधील वी ऱ्हस्व असते. त्या कागदावर तू ती दीर्घ काढली आहेस. अंगात ताकद असल्याशिवाय, स्वबळ असल्याशिवाय उगाच वल्गना करू नये. हरि ओम.